ओम नमो भगवते वासुदेवाय। 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 श्री सद्गुरु महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम नारायणं पद्मभवं वशिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौरपरं महान्तं गोविन्दयोगीन्द्रमथाशिशिष्यम् श्रीशङ्कराचार्यमथस्य पद्मपादं च शिष्यम् तन्त्रोन्नतं वाक्यकारमज्ञानसद्गुरुं सन्ततमावतुषु श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तं पुनः नित्यं शुद्धं निराभासं निराकारं निरञ्जनं नित्यबोधं ईश्वरं गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्यक्तदेहाय श्री सद्गुरु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त परम पूज्य श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज की जय। परम पूजनीय श्री सद्गुरु संत ज्ञानेश्वर महाराज सात पांचे माय बाप बालू आणि भगवान विष्णूचे अवतार असलेले नरमुळा यांचा श्री अमृतानुभव तथा अनुभवामृत नावाचा ग्रंथ आपण पाहतो। या ग्रंथाचं हे 7वं प्रकरण अज्ञान खंडन म्हणून चालू आहे। या अज्ञान खंडन प्रकरणामध्ये ज्ञानोबांनी अनेक विषय घेतले। अगोदर तर अज्ञानाचं खंडन झालेलं, त्यानंतर त्रिपुटी मान्य अनेक गोष्टी ज्या आहेत त्या आत्म्याच्या ठिकाणी कशा नाही ते दाखवलं आणि गेल्या 2-3 दिवसामध्ये अंतर्स्थितीचा भूमिकेचा विचार सांगितला। आता आपल्याला हे आत्म्याचं जे स्वरूप आहे, जो आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या देहात आहे त्याचं स्वरूप सांगताय। कारण आत्म्याचं स्वरूप कळल्याशिवाय आत्मा कसा आहे, त्याचं स्वरूप काय आहे हे जर साधकाला कळून मुलांना कळून मुश्किल आहे। कारण साधकाला साधनेने तो प्राप्त करायचा आहे आणि ज्याला प्राप्त करायचं आहे ते प्राप्तव्य जर माहितीच नसेल कुठे जाणार आपण। समजा आपण प्रवासाला निघालो एका गावाला आणि स्टेशनवर गेलो
आणि त्या श्रीनिवासाला समजलं तिकीट असताना त्याला सांगितलं अहो आम्हाला तिकीट द्या पैसे काढले कुठलं ते काय माहिती नाही तिकीट द्या आधी माहिती कुठलं तिकीट दे तुला अहो द्या हो काय तिकीट द्या आधी हा वेगळेपणा आहे ना शुद्ध वेगळेपणा आहे ना विचारा तिकीट कुठलं दिलेला तसं आपलं होणार आहे मग जर आत्मा माहिती नसला आणि आत्मा प्राप्त करायला चालले साधना करून तो माहिती नाही कसा असतो आणि समजा तो भेटलाही आपल्याला त्याची ओळख नसल्यामुळे काय एका माणसाला चांगला भक्त होता हा मोठा भक्त होता खूप देवाची आराधना करायचा जप करायचा भजन करायचा देवा किती बसली द्यायची देवाला वाटलं चला याला भेटून घेऊ आपण ठीक आहे ना आता चालू होतं भजन देवाला या आनंद वाटला अरे माझं नाव घेतो माझं भजन करतोय देवाला फार आनंद झाला देवाला आनंद झाल्यामुळं देव खुशीत होते का ते म्हणाले याला हा जी मागेल ना ते देव याला आता त्याचं भजन म्हणून थोडस संपलं आणि सांगितलं अरे थांबा तू ज्या देवाचं भजन करतोय ना त्या देवादेव काय मागतोय तू महाराज तू काही पण देऊ शकतो आम्हाला अरे हो काही पण देऊ शकतो पण तुला काय पाहिजे अवधूत जे जीव महत्वाचं पण तुला काय पाहिजे तसं आपण देवाची ओळख नाही याला ओळख नव्हती देव आपल्या समोर आलेला हा देव आहे हे माहिती आता देवाजवळ काय मागायचं ते माहिती कशासाठी तुम्ही आराधना साधना करता ज्या साधनेने जे प्राप्त करायचं आहे ते माहिती नाही आणि ज्याच्याकडून ते प्राप्त करायचं तो ओळखत नाही त्याला ओळखत नाही म्हणजे आपलं सगळं निरर्थक आहे म्हणून साधकाला हे एवढं माहिती असलं पाहिजे की भगवान आत्मा कसा आहे आणि त्या आत्म्याजवळ आपल्याला काय पाहिजे एवढ्या दोन गोष्टी तर निश्चित पाहिजे ना आपल्याला आणि म्हणून आम्ही जरूर साधना करतो आपल्याला येण्यासाठीच या सांगून त्या आत्म्याचा परिचय करून देतो आणि आपल्याजवळ काय मागायचं तेही सांगणार आहे भगवानची कृपा आहे आपल्यावर हा आत्मा कसा आहे तेव्हा काल आपली 194 मुली झाली 93 ओवी झाली आपली तिच्यामध्ये आरसा स्वच्छ केला 93 निवेश होती काही आपले भूमिके आरसा आपले मुके पाहू यश के पाहू हे के आहे आता ह्या जो ओव्या असला ह्या ओव्या थोड्याशा हा जो विषय सुरू झालेला आहे या ओव्या तशा सोप्या आहे शब्द सोपे आहे परंतु त्या ओव्यांचा जो अर्थ आहे त्या ओव्यांचं जे आकलन आहे त्या ओव्यांचं जे स्मरण आपलं जाणणं आहे ते थोडस अवघड आहे कारण दरवाज आपल्याच सुरू सांगून झाले एखाद्या माणसाचं वर्णन करणं सोपं आहे साधूचं वर्णन करणं सोपं देवाचं वर्णन ईश्वराचं वर्णन नाव घेते ते सोपं असतं पण जेव्हा आपल्याला आत्म्याचं वर्णन सुरू आणि आत्म्याचं वर्णन जेव्हा होतं तेव्हा ते वास्तविक वर्णन करताच येत नव्हतं आत्मा असा आहे की तो शब्दात लिहिते हे सगळं झालेलं आपलं आत्म्याला कुठल्याही शब्दांनी हात मारता येत नाही
पण त्याला नावच नाही, मी नामी आहे. कुठल्याही शब्दात अर्थ मिळतो, शब्दांच्या पलीकडे आहे, वाणीच्या पलीकडे आहे, सगळ्यांच्या पलीकडे आहे. असा जो आत्मा आहे त्याच वर्णन आपल्याला सांगतात. त्याचा अर्थ असा झाला की देवरांनी आत्म्याचं स्वरूप जाणलेलं आहे, आत्मज्ञान त्यांना झालेलं आहे, ते आत्म्यामध्ये राहून आलेले आहे. आणि मग जे असे असतात ते बरोबर त्यांची कोण सांगतील ना. आता तुम्ही त्याला तीर्थक्षेत्राला जाऊन आला असला आणि तुम्हाला कोण विचारलं की जाऊन तिथं काय काय पाहायचं, कसं काय जायचं, काय काय, तुम्ही जर पाहिलेलं असलं तर तुम्ही बरोबर सांगता, आणि पाहिलेलं नसलं तर मग काय सांगणार. तसे ज्ञानोबांनी प्रत्यक्ष हा जो आत्मराज आपल्या देहामध्ये असलेला आणि बाहेर पसरलेला आहे जगामध्ये असलेलं त्या आत्म्याचं प्रत्यक्ष स्वरूप ज्ञानोबा आहे. म्हणून ते जे सांगतील ते आपल्या हिताचं आणि फायद्याचं आहे आणि अगदी योग्य असं मार्गदर्शन होते साधकांना. बघा आता ज्ञानोबा आपल्याला काय सांगून येते, याचा किती स्वच्छ केला, त्याचा स्वच्छपणा हा दुसऱ्याला पाहण्यासाठी आहे. त्याच्यासाठी आरसा स्वच्छ केलेला आहे, स्वच्छ जो आरसा, काही भाग नाही त्याला, काही गुण नाही, पण कुणासाठी, जो पाहिजे त्याच्यासाठी, म्हणजे दुसऱ्यासाठी आरशाची स्वच्छता आहे. त्या आरशाला जर म्हटलं अरे बाबा तू तुझी स्वच्छता बघून गेली, आरशाला सांगितलं की आरशा तू किती स्वच्छ आहे ते पाहून घेणार आणि देखील काय असं काढून टाकणार, त्याला इतकं काय करतात. आरशाला जसं ज्याप्रमाणे त्याचं स्वतःच काही करायचं, त्याच्यासाठी दुसऱ्यांनी काहीतरी करायचं असतं. तेव्हा आरसा स्वतःला स्वतः पाहू शकत नाही. हा, तो आम्हाला आपलं तोंड दाखवेल, मी जर असं घेतला पाहिला तर आपलं तोंड दिसतच. तो जो आरसा आहे तो दुसऱ्याला उपयुक्त आहे, पण तो स्वतःला उपयोगी नाही. स्वतःला त्या आरशाला म्हणावं तू तुझं तोंड पहा बरं, काय पाहिजे. या आत्म्याचं स्वरूप आता आपल्याला ह्या उदाहरणाने सांगत आहे. हा आत्मराज कसा आहे त्याच्या 194 आता ह्या 93 स्पष्टीकरण झालेलं आहे. ही 94 194 ती पहा. का समोर पाठवूया मुखे होऊन ये आरसिया, वाचून त्यामध्ये तया गोवावे का, एवढ्या समजणार मिळत आहे. एवढ्याचं तशा मी शब्दच होते असं सांगायले का समोर पाठवूया मुखे होऊन ये आरसिया. आपलं जे तोंड घ्यायचं आहे म्हणजे का मुखाला समोर पडा किंवा पाठीमागे पडा, पाठीमाग हे आपल्याला पाहता आरशामुळे येतं. समजा आपण असा असं धरला तर आपल्याला आपलं तोंड समोर पाहता येतं किंवा मग आरशा असं केला तर पाठीमागून पाहता येतं नाही का आपले तोंड. दुसरा असं असलं तर पूर्ण तोंड पाहता येतं. या आरशामुळे आपलं हे जे तोंड आहे, मुख आहे, ते समोरही पाहता येतं, पाठीमागून गेलं तरी पाहता येतं. कशामुळे? आरशामुळे. त्या मुखाला सांगितलंय, मुखा तोंडा तूच माझं पुढे होणार, सांगा मला दाखव ना तो समोर कसा दिसतो, पाठीमागून कसा दिसतो. मुख स्वतःला कसं दाखवेल? मुख स्वतःच मुख कसं पाहिजे हे तो समोर आहे का पाठीवर आहे हे तो सांगेल का? तोंड आपल्या आरसा पण काय
आरसा उपाधी आहे, पण त्या आरशाच्या उपाधीने आपल्याला आपलं तो समोर किंवा पाठीवर हे जो आरसा दाखवतो, पण ते मुख जे आहे ना, ते मुख मात्र समोर किंवा पाठीवर हे स्वतःला स्वतःच स्वरूप जाणू शकत नाही. आता हे जे चाललेलं आहे हे आत्म्याचं म्हणून जाऊन राहिलेलं होता. हा आत्मराजी असाच आहे. तेव्हा 195 येते. आत्मा हा द्रष्टा, दृश्य आणि दर्शनाचा त्रिपुटीचा विषय सोडून आले. आत्म्याचं वर्णन यात आहे. आत्मा पाहणारा पण आहे, पाहतो. वास्तविक तसं पाहिलं तर आत्म्याची त्रिपुटी नाहीच आहे, असं पाहिलेलं आपण. आत्मा द्रष्टाही नाही, दृश्य नाही, दर्शनही नाही. पण समजा आत्मा जर पाहत असेल, द्रष्टा असेल, तर तो काय पाहिजे असा प्रश्न आहे. आता आपले डोळे, आपला डोळा द्रष्टा आहे, पाहणारा आहे. आपला डोळा उघडला की आम्हाला जे समोर असेल ते दृश्य दिसत. म्हणजे आमची जी त्रिपुटी आहे, द्रष्टा, दृश्य आणि दर्शनाची, आमच्या डोळ्याची, ती आम्हाला कळते. पण आत्म्याची त्रिपुटी आम्हाला कळत नाही, कारण आत्मा त्रिपुटीमध्ये सापडत नाही. आत्म्यामध्ये त्रिपुटी नाही. आत्मा दृष्टही होऊ शकत नाही, दृश्यही नाही आणि दर्शनही नाही. त्यांच्याही पलीकडच आहे. अशा आत्म्याचं वर्णन करून आता आपल्याला सांगून राहिले की हा जो द्रष्टातून म्हणतात आत्मा, तो ज्ञानघन आहे, ज्ञान स्वरूप आहे. आणि तो जे पाहतो तेही ज्ञान आहे, दृश्य. आत्मा ज्ञानी आहे, ज्ञानघन आहे, पाहणारा ज्ञानघन आहे, आणि जे दृश्य पाहतो आहे तेही ज्ञान स्वरूपच आहे. सगळी पसरला तो. आमचं काय झालेलं आहे, आम्हाला असं वाटतं की आत्मा पृथ्वीला आमच्या देहामध्ये असेल आणि तो काम करतो. आत्मा तसा नाही. हा आमच्या देहामध्ये सुद्धा जो आहे ना, तो देहाच्या कणामध्ये पसरलेला आहे सगळा. आणि बाहेर जो आहे ना, तो फार विशाल असा सगळीकडे पसरलेला आहे. म्हणून आत्म्याचा विस्तार, आत्म्याची व्याप्ती अनाकलनीय आणि न जाण्याची मोठी आहे. सगळ्या विश्वात व्याप्त आहे आत्मा. मग असा आत्मा द्रष्टा कसा नाही, जो सगळीकडे आहे. आता इथे आहे, इथे आहे, समोर हा सगळीकडे मानलेला आहे. तो डोळ्यासाठी कसं पाहिजे, डोळा एकच आहे आपला, त्याच्यामुळे तो पाहू शकतो. पण जो आत्मा सर्वांगाने सर्वत्र सर्व व्याप्त आहे, सगळ्या ठिकाणी भरलेला आहे, आणि तो द्रष्टा झाला, पाहणारा झाला, तर काय पाहिजे. तो जे पाहिला तेही स्वतःला स्वतःच रूप पाहिजे. आत्माच पाहिजे, आत्माच भरलेला आहे. मग आत्माच पाहिजे. द्रष्टा आत्मा आहे, तो दृश्य आत्मा आहे. आणि मग जे दर्शन घडलं, जे ज्ञान झालं, ते आत्माच. म्हणून आत्म्याची त्रिपुटी द्रष्टा, दृश्य, दर्शन यामध्ये केवळ ज्ञानच आहे, आत्माच आहे, आत्मज्ञानच आहे. हे जरूर आपल्याला ह्या उदाहरणाने सांगून घ्यायला. आपल्या डोळ्यांना आपण डोळे झाकलेले जाते. आपला डोळा हा जो आहे ना, तो द्रष्टा आहे, पाहणार आहे, पाहतो. असा हा आपला पाहणारा डोळा जर आपण बंद केला, झाकला, तर दृष्टी दिसत नाही. दिसेल तर पुढे काय आहे नाही.
म्हणजे हा द्रष्टा जर बंद केला तर दृश्य नाही. पण आत्म्याचं तसं नाही. आत्मा हा द्रष्टा जर म्हटला तर तो असा द्रष्टा आहे की सगळीकडे पसरलेला तो असल्यामुळं तो सगळीकडे पाहतोय. कुठे बंद करणार त्याला नाही. आणि त्याचे जे पाहणे आहे ते त्याच त्याला पाहणे. हा जो डोळा आहे ना, हा डोळा पाहतो दुसऱ्या वस्तूंना, दुसऱ्या पदार्थांना पाहतो. तेव्हा डोळ्याची जी स्थिती आहे द्रष्टा दृश्याची ती भिन्नत्वामध्ये आहे. भिन्नत्व म्हणजे वेगळेपणा. आणि आत्म्याचं जे द्रष्टा दृश्य आहे ते अभिन्न एकत्वात एकच एक. आता एकच एक असलेला आत्मा दृश्य पाहतो, द्रष्टा होतो, द्रष्टा होतो, दृश्य होतो. आत्मा समजून करा. आत्मा दृष्टा दृश्य आणि दर्शन याच्यामध्ये आत्माच आहे. आता डोळे घातले दृष्टा बंद, दृश्य गेलं, दृश्य दिसत नाही. आणि दृश्य गेलं की मग दर्शन होईल. कशी निघून गेली आपली. डोळा बंद केला पुढे काही दिसत नाही. जे दिसणार होतं ते गेलं आणि त्याचं जे दर्शन म्हणजे त्याचं जे ज्ञान होतं ते गेलं. तेव्हा आपल्याला जर आता आत्म्याच्या स्वरूपाकडे जायचं आहे तर आपल्याला असा द्रष्टा व्हावा लागेल की आपलं दृष्टीपणे जाणार नाही, दृश्यपणे जाणार नाही आणि दर्शनी आपोआप होऊन जाईल. आता ही गोष्ट भक्ती वगैरे सोपी नाही. तेव्हा ज्ञानोबा आपल्याला असं सांगणार आहे की ज्याचं दृश्य गेलं आणि ज्याचा दृष्टा मावळला तो खरा मुमुक्षु. आणि मग जे दर्शन आहे म्हणतात ते दर्शन सुद्धा केव्हा जातं, सद्गुरूंना शरण गेल्यानंतर सद्गुरू ते जाणवतात. कारण मला जी जगाचं ज्ञान झालंय ना, पाहून आले वस्तूंचं हे जे ज्ञान 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 म्हणतो हे वास्तविक अज्ञान आहे. हे ज्ञान नाहीये. हा मोठा विचित्र विषय. आता ज्ञानाचे खंडन करतायत. कारण आमच्या सगळ्या कल्पना ते बदलून टाकतायत. ज्याला आम्ही ज्ञान ज्ञान म्हणतो ते सगळं अज्ञान आहे. त्या जगामध्ये ज्याला ज्ञान म्हणतात ते ज्ञान नसून अज्ञान आहे. आणि अज्ञान आणि विज्ञान या दोघांचा नाश, दोघांना मिळवणं हे सद्गुरूचं कार्य आहे. सद्गुरू शिवाय तुम्हाला हे अज्ञान नष्ट करणारा दुसरा कोणी नाही, किंवा हे तुमचं जे ज्ञान अज्ञान आहे ना तेही घालवणारा दुसरा कोणी नाही. म्हणजे सद्गुरूचं कार्य आहे हे अज्ञान आणि ज्ञान घालवणं. आणि मग जे आत्म्याचं ज्ञान आहे ते प्रगट करणं, ते दाखवणं, तो मार्ग दाखवणं, ती साधना देणं हे सद्गुरूचं कार्य आहे. म्हणून सद्गुरूच्या कृपेनं आपल्याला आपला द्रष्टा आणि दृश्य म्हणून ते जे ज्ञान झालेलं आहे ते ज्ञान अज्ञान घालवण्याचं कार्य सद्गुरू करतात असं ज्ञान आपल्याला सांगितलं. 195 बोलतात सर्वांगी देखणारही परी ऐसे धडे केली जे मृदू वस्तूची चवी सोय घेते, जे मृदू वस्तूची चवी सोय घेते. आणि सोपी भूमिका सोपी आहे. म्हणतात सूर्य पाहता
आता सूर्य सगळं पाहतात. सूर्य हा सगळ्या अंगांनी प्रकाशित होणारा तारा आहे. सूर्याचा असा अंग नाही की या अंगाला प्रकाश नाही तुमच्या अंगाला प्रकाश आहे असं. सूर्य हा जो गोल आहे ना त्याच्या सगळ्या अंगाला प्रकाश आहे, सगळ्या अंगाला किरण पाहतात. आता सगळ्या अंगाला जर किरण पाहतात, सगळ्या अंगाला जर प्रकाश येत तर मग त्याच उदय आणि अस्त हे जे रूप आहे उगवला, सूर्य उगवला म्हणे. आता सूर्य उगवणं आणि सूर्य मावळणं या ज्या त्याच्या दोन अवस्था आहेत त्या आमच्यासाठी आहेत, आमच्या डोळ्यांना आहेत. त्या सूर्याला जर विचारलं चांगली बाबा सूर्यनारायणा तुझा अस्त होतो का? सूर्याचा कधी अस्त होतो का? चांगली बाबा सूर्यनारायणा तुझा उदय होतो का? उगवतो का? तो काल बरोबर तू अरे मला कुठला अस्त कुठला उदय, म्हणजे सतत प्रकाशित आहे, अखंड प्रकाशमान असणारा मी सूर्य. सगळ्या बाजूनी मला किरण आहे, प्रकाश आहे. तुम्ही बघायचा विचारला तुमचा अस्त होतो तुमचा उदय होतो. तेव्हा सूर्याचा उदय होत नाही, सूर्याचा अस्त होत नाही. ते आमचं पाहणं भ्रमजनक आहे, आमची भ्रांती येते, आमचं अज्ञान येते. कारण त्या टेकडीच्या पलीकडे असला सूर्य खाली की तो उगवला नाही म्हणतो, आणि तो वर आला त्या टेकडीवर हा उगवला. आणि टेकडीवर आला म्हणजे काय उगवत होतो झाडासारखं उगवतो जमिनीतून. मग तो इकडच्या पश्चिमेला गेला की तिकडे तो मावळतो. मग त्या क्षितिजाच्या खाली गेला सूर्य की मग मावळला. तेव्हा हे मावळणं आणि उगवणं सूर्याचं जसं भ्रमात्मक आमची भ्रांती आहे, आमचं अज्ञानाचं स्वरूप आहे. आम्हाला सूर्याबद्दल काहीच कळलं नाही. तेव्हा सूर्याला जर आपण विचारलं की अरे बाबा तू तुझा अस्त आणि उदय पाहतो का? तू त्याची चव घेते का तू कधी? ते सांगतात ज्ञानोबा. सर्वांनी देखणारी देव म्हणजे सूर्य, तो सर्वांगाने देखणारे म्हणजे प्रकाशित आहे. तरी ऐसे घडी केली पण तो असं घडे का? जे मृदू वस्तूंची चवी स्वय घेता त्याला उदय आणि अस्ताची चवी घेता येईल का स्वतःला? त्याला कळेल का मी आता अस्त झालोय आणि मी आता उदी झालोय हे त्या सूर्याला कळेल? हे सूर्याला असं कळत नाही. तसा आत्मराजे आत्मा हा त्या सूर्याप्रमाणे, आणि आत्म्यापेक्षा हा सूर्य तरी परप्रकाशित आहे, त्याचा तरी प्रकाश जड आहे. परंतु आत्म्याचा जो प्रकाश आहे तो स्वयंप्रकाश चेतन प्रकाश आहे. म्हणजे सूर्याला प्रकाश देणारा आहे आमचा आत्माच आहे. जो असा जो आत्मा असेल आणि जो सर्वांगाने प्रकाशित आहे त्याला पाहणं आणि न पाहणं असं तुम्ही म्हणता येईल का? हेच आपल्याला आत्म्याचं स्वरूप सांगतात. आत्मा कसा आहे जो स्वतःला परिच्छिन्न समजतो. परिच्छिन्न शब्दाचा अर्थ विचारला. छिन्न भिन्न म्हणजे वेगवेगळा. परिच्छिन्न म्हणजे जो स्वतः वेगवेगळा समजतो. हा हात वेगळा, हा हात वेगळा, हा कान वेगळा, हा कान वेगळा म्हणतोच ना तुम्ही. हा माझा उजवा हात, हाच उजवा आणि डावा हात आहे. तुम्ही तुमच्या देहाची वाटणी करू शकता. आपण आपल्या देहाची अशी विभागणी करून टाकली, वाटणी करून टाकली आणि म्हणून आम्ही परिच्छिन्न गेलो. परिच्छिन्न म्हणजे भिन्न भिन्न गेलो.
जो मनुष्य स्वतःला असं भिन्न भिन्न समजतो त्याला म्हणतात तो जीव आहे. जीवपणा म्हणजे काय? जीवभाव, देवभाव. पण देहामध्ये त्याचं सगळं लक्ष आहे ना. देह कसा आहे माझा? माझा देह कसा आहे? भिन्न भिन्न आहे, वेगवेगळा आहे. एक डोळा वेगळा, एक डोळा वेगळा, नाकाचा एक भाग वेगळा, तोंडाचा भाग वेगळा, सगळं असं भिन्न भिन्न समजतो. अशी देहामध्ये भिन्नता समजणारा जो माणूस असेल तो जीव समजायचा, जीव भाव त्याचा. आणि आम्ही तसं पाहिलं तर जीव भावातच राहतोच होतो. देहाबद्दल विचार असतो ना, देहाबद्दल मी म्हणतो की म्हणून जीव भाव तर नक्की आहे. आपल्याला समजून सांगतात तुम्ही कोण कशा बाळता, असं असेल तर तुम्ही अशा, असं नसेल तर तुम्ही अशा देवाला सांगू शकता. हे दुसरं कोण सांगू शकत नाही. देवाला मी परिचिन्न आहे, मी भिन्न भिन्न आहे, माझा देव वेगवेगळा आहे, असं जो समजेल त्याचं नाव जीव. मी परिचिन्न नाही, मी एक रूप आहे सगळ्या रंगाने, असं जो समजतो तो ईश्वर आहे. ईश्वर हा सर्व देहाने एकरूप असतो, असं भिन्न नाही. तेव्हा ईश्वर व्हायचा असेल तर तुम्हाला तुमचा देहाचा असा हा परिचिन्नतेचा भाव सोडावा लागेल. आणि जे परिचिन्नतेच्याही पलीकडे एक किंवा एकही नाही, ज्याला कुठलंच गणिताचा अंक लागत नाही, असं जे आमचं देहाचं रूप आहे ते ब्रह्म किंवा आत्मा आहे. आत्म्याला एक सुद्धा म्हणता येत नाही. आत्म्यामध्ये भेद सोडाच, भिन्नत्व तर सोडाच, एकत्व म्हणजे एक, ते एकत्वही नाही, तो एकत्वाच्याही पलीकडे आहे. असं जे रूप आहे ते आत्मरूप आहे. आत्मरूपामध्ये जायचं असेल आपल्याला तर आपल्याला इथपर्यंत मधून मागावे लागेल, इथपर्यंत जावं लागेल आपल्याला. त्यापेक्षा आपण जीव बरे, हा जीव तर होतो आनंदाने ईश्वर तर व्हा. ईश्वर झाल्यानंतर मग पुढे तो आत्मा होईल ना. एक एक गोष्ट सोडत ना. आता जन्माचा लोकमत येत आहे 196 या 196 मध्ये नवमा सांगता है कि रसू आपुनिया पिये, कि रसू आपुनिया पिये, कि तोंड लपूनी ठाए, हे रसपणे नव्हे तया जैसे. दृष्टांत आहे. आता हे जे दृष्टांत तुम्हाला देऊन राहिलेला, हे दृष्टांत आणि त्याचा फल लावणं मोठं कठीण काम झालेलं. रस आहे, उसाचा म्हणा मोसंबीचा रस काढलेला आहे. रस आपण सगळं पितो. कशाने पितो? तोंडाने. हे सगळं नाही ना, तोंडानेच रस पितात ना. का भाकरीवरून काम खाता नाही, पिण्याची वस्तू रस पितात. हे माहिती आम्हाला. रस असतो आणि तो तोंडात टाकून पितो. एवढं तरी पक्क आहे ना तुमचं. मग चला आता उदाहरण असं देत आहे की त्या रसाला म्हणा की तू स्वतः पिऊन घे. तुझं तू रसा तू स्वतःला पिऊन टाक. रस स्वतःला स्वतः पिऊन टाकतो. रसाला तोंड आहे का? आणि आम्ही समजा आमचं तोंड लपून ठेवलं आणि कोणाला म्हटलं हे रस पिऊन टाक,
मला तोंड लपून ठेवलेलं कोणी, आपलं तोंड लपून ठेवता येतं. तोंड जर लपून ठेवलं कोणी आपलं तर रस पिता येणार नाही. आणि त्या रसाला सांगितलं की तू तुझंच लपून घे नको, त्याला तोंड लपून ठेवलेलं. ही जी उपमा आहे, हा जो दृष्टांत आहे, हा अशासाठी आहे की हा जो रस आणि हे जे तोंड यांचे जे संबंध आहे, ज्ञानोबा म्हणतात की पाहणं आणि दिसणं, द्रष्टा आणि दृश्य, आत्म्याचा द्रष्टाभाव आणि दृश्यभाव, हे असं काही विचित्र आहे की ते ह्या रस पिण्यासारखे येते. द्रष्टा म्हणून जेव्हा तो आत्मा असतो आणि दृश्य म्हणून तो आत्माच असतो, तेव्हा कोण कुणाला पाहणार आणि कोण कुणाला जाणणार. तेव्हा पाहणाराही तोच आणि ज्याला पाहतो तोच आहे की नाही. आता पहा, रसाला म्हटलं तू स्वतः तू मिळेस होता, पण इथं आत्मा पितो ना स्वतःला. पाहणारा कोण आहे? आत्मा. आणि कुणाला पाहतो? आत्म्याला. सगळं आत्मस्वरूप आहे. तो दृश्यही आत्मा आहे आणि द्रष्टाही आत्मा आहे. मग द्रष्टा कुणाला पाहिजे? स्वतःलाच म्हणजे तेव्हा आत्मराग असे काही विचित्र आहे की ते सर्वत्र सर्व व्याप्त आहे, सगळीकडे पसरलेले ते. आणि ते चेतन आहे, तो म्हणजे जाणणार आहे, ज्ञान घेणं आहे. ज्ञान घेणं आत्मा सर्वत्र जर पसरलेला आहे तर तो सगळं जाणतो ना. ज्ञान होणं म्हणजे चेतन होणं म्हणजे समजणं. मग हे आत्म्याचं जे स्वरूप आहे ते स्वरूप सगळं जाणत, जाणणार आहे, ते चेतन आहे ते. म्हणून आत्माच आपल्याला जाणतो. ऐसे पाहणे 197 मध्ये ज्ञानवादीच आपल्याला सांगायले की तैसे पाहणे न पाहणे, पाहणेपणेची हा नेणे आणि दोन्ही हे येणे सोयीचे असले. आता ह्या उद्या अवघड चालत गणवा आत्म्याचं स्वरूप सांगून आपल्याला. आणि आत्मा तर कधी पाहिला नाही, आत्म्याचं ज्ञान नाही मला, आत्मस्वरूपाबद्दल आम्हाला कधीच काही आठवण झाली नाही. आम्ही या संसारातल्याच कटकटीमध्ये गोष्टींमध्ये रमलेलो आहे. त्यामुळे हे आत्म्याबद्दल जे ज्ञानाचं सांगणं आहे ते चटकन आम्हाला कसं समजेल. आता ते तर स्वतः आत्मज्ञानी म्हणजे आत्मस्वरूपातून आलेले आहेत ज्ञानाला. आणि ते जे दृष्टांत देतात किंवा ते जे सांगतायत आत्म्याचं स्वरूप, ते त्यांना अनुभवाने त्यांचं स्वरूप समजतात. हा अनुभवामृत आहे, म्हणजे अनुभवाचा अमृत आहे. मग या अनुभवाच्या अमृताला आता कसं काय ग्रहण करायचं? आम्हाला आता कुठलाच अनुभव द्या आत्म्याचा, आणि ज्ञानवाचावर आत्म्याचा अनुभव समोर लागेल. म्हणून हा थोडासा भाग जो आहे तो आपल्याला सक्षम येण्यासारखा कळण्यासारखा नाही, नका करू. पण ज्ञानोबा हळूहळू तुमच्या अंगावरचं आपल्या मस्तकातलं जे काय जे न जाणणं आहे ना, त्या हळूहळू दूर करते. त्यांची आत्मशक्तीच आपल्या आतही आहे. ती आत्म्याची शक्ती, आत्मशक्ती आपल्या देहातही आहे. आणि ती आत्मशक्ती आपल्याला बरोबर ते सगळं बाजूला करून आपल्याला त्याचं ज्ञान करून देईल. ज्ञानोबा शेवटी तिथून येणार आहेत. म्हणून ज्ञानोबा सांगणारे तैसे पाहणे न पाहणे, या दोन्ही प्रकारचा पाहणेपणाच्या अवस्थेवर येण्याचं आत्म्याचं स्वरूप आहे. तो आत्मा म्हटलं तर पाहतो आणि न पाहतो.
आणि म्हटलं तो पाहणे आणि न पाहणे याच्याही पलीकडचा तो आहे. इथे पंचायत होऊन त्यांची पाहणं म्हटलं की मग आम्हाला थोडं कळतं, न पाहणं म्हटलं की आम्हाला थोडस समजतं. पण पाहणं आणि न पाहणं याच्या पलीकडे जे असेल ते कसं असेल ही गोष्ट आम्हाला कळणार नाही. त्याचं कारण असं की आम्ही आत्म्याचा अनुभव घेतलेला नाही. तो पाहणं आणि न पाहणं याच्या पलीकडं त्याचं पाहणं आहे. बघा आमचं जे पाहणं आणि न पाहणं आहे ना याच्या पलीकडे त्याचं पाहणं आहे, त्याच्या पलीकडे तो आहे. म्हणून हा विषय जो आहे ना तो थोडा आम्हाला आकलन करायला कठीण जातो, समजायला थोडासा अवघड जातो. असू दे, ऐकायला पाहिजेच. लोणी खायचं कडकडं खाऊ द्यायचं असं होतं. ताटामध्ये वाढलेले सगळं आणि काही कडक पदार्थ असतात आणि काही मऊ असतात. शिरा चांगला असतो, मऊ खातो, नुसतं शिरा खातो का? अरे कडक कडक पण खावं थोडस. हे जसं कडक कडक आपण खातो आणि चव येते त्याच्यामुळे, नुसतं शिरा खात बसला तो नुसतं मऊ होऊन जाईल. मग त्याच्यासाठी काहीतरी याची सरमुसट काहीतरी पाहिजे असतो ना. तसं हे आहे. आतापर्यंत तुम्हाला खूप मऊ खाऊ लागलं, तुम्हाला आता थोडस कडक तर खाऊ घालायला पाहिजे ना, ते कळलं पाहिजे ना. म्हणून थोडासा विषय जरी कठीण असला तरी तो वाढलेला आहे आता आपल्या ताटामध्ये आणि त्याला खाण्याचा प्रयत्न केला, त्याला जिरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. शिवून द्यायचा आहे त्याची कशी निवड फेकून द्या असं नाही करायचं. ज्ञानवंता पाहणे आणि न पाहणे या दोन्ही अवस्थेच्या पलीकडे आत्म्याचं भान आहे, तो त्यांच्या पलीकडचा आहे. आणि आणखी आश्चर्याची गोष्ट अशी की हे पाहणं जे आहे ना त्याला आधारात नाही, जे न पाहणे ना त्याला आधारात्मच आहे. आणि पाहणं न पाहणं याच्या पलीकडे जे पाहणं आहे ना त्याला आधारात्मच आहे. वा रे वा, असा हा आत्मा विलक्षण बाबा. तात्पर्य असं की ज्ञान सांगतात की जर आत्मा दृष्टाच नाही तर तो दृश्यही नाही, आणि तो दृश्य नाही तर दर्शनही नाही. दृष्टा दृश्य दर्शन ही त्रिपुटी आहे ती आत्म्यामध्ये नाही. हेच पुन्हा पुन्हा वेगळ्या पद्धतीने ज्ञान आपल्याला पटवून देत आहेत. ज्यांना या त्रिपुटी खऱ्या वाटतात ते पामर आहेत असं ज्ञान म्हणतात. पामर म्हणजे बुद्धी लोक, जे बुद्धीनं बिचारे गरीब लोक आहेत. आता हा गरिबी आणि श्रीमंतीचा भाव जो आहे ना हा पैशांचा बरोबर आहे. हा आकलन करण्याची जी शक्ती आहे, जाणण्याची जी शक्ती आहे तिच्यावर. ज्यांना हे कळत नाही त्रिपुटीच खरी आहे असं म्हणतो, समजून घ्यायचं याची बुद्धी जमते नाही. गरीब विचार बुद्धीने गरीब. जो त्रिपुटी अनित्य आहे, नेहमी नसते, अनित्य आहे असं मानतो तो मोक्ष आहे. आणि जो म्हणतो की त्रिपुटी कल्पित आहे, जिसकी कल्पना आहे खरी नाही, तो थोडा ज्ञान. तर आपल्याला या अवस्थेपर्यंत यायला लागेल. आपण पामर अवस्थेमध्ये आलो. त्रिपुटी खरं आहे, सत्य आहे त्रिपुटी ही गोष्ट आम्ही खोटी धरून चालत. कारण जगामध्ये आम्ही जगामध्ये वावरतो, जगामध्ये सगळ्या त्रिपुट्या या अशा सत्य वाटतात आम्हाला. म्हणून आमची जी अवस्था आहे ती बुद्धीची पामर अवस्था आहे. असो
साधनेने उलट मात्र साधना केल्याने हे वरची अवस्था या बदलत जातात. तेव्हा आता पुसा 198 मध्ये आध्यात्मवादाचा सिद्धांत मानतायत. जे पाहण्याची गुणवूया पाहणे नव्हे आपणया तरी न पाहण्या पैसे हाची आहे. त्या सगळ्या उभ्या आहेत या अशाचे म्हणतात. जे पाहण्याची गुणवूया पाहणे नव्हे आपणया तरी न पाहण्या पैसे हाची आहे. आत्मा स्वतः पाहतो असं जर तो म्हणत असाल, पाहणे स्वरूप आहे आत्मा पाहता येतो असं जर तू म्हणाला, तर आत्मा हा विषय होतो दृष्टीचा. बरोबर आहे. आता ही वाटी आहे, ही जी वाटी आहे ही वाटी मी डोळ्यांनी पाहतो आणि म्हणतो की ही वाटी आहे. पाहणारा डोळा, डोळ्याच्या मागे मन, मनाच्या मागे आत्म्याची चेतना, अशा तऱ्हेनं हा दृष्टा डोळा ही वाटी पाहतो आणि वाटी हे दृश्य. आता हे जे दृश्य तो पाहतो डोळा, तेव्हा हे दृश्य खरं आहे, बाकी सगळी. तेव्हा द्रष्टा दृश्य आणि मध्ये ही वाटेचं ज्ञान दोन आहे, अशी तशी हे ज्ञान हे दर्शन. तेव्हा द्रष्टा दृश्य दर्शन जगामध्ये जे आहे ते अशा तऱ्हेने सगळ्या पंचेंद्रियांची त्रिपुटी चालते चालवायला. आपल्याला सांगताय की आत्म्याचं जे पाहण्याचं स्वरूप आहे ते पाहण्याचं स्वरूप अशा डोळ्यासारखं नाहीये. डोळ्याला मदत करून लागेल पाहायला लागेल पण ते डोळ्याच्या मागे मन आहे आणि मनाच्या मागे आत्म्याची चेतन आहे. आता आत्मा जेव्हा दृष्ट असेल तेव्हा त्याच्या मागे कोण सांगा बरं. आता कोण असेल आत्म्याला मदत करण्याला पाहण्यासाठी? आता स्वयंप्रकाश आहे, म्हणजे आत्म्याला पाहण्यासाठी कोणी मदत नसणार, म्हणजे तो स्वयंभू आहे. तो जेव्हा दुसऱ्याला दाखवतोय तेव्हा तो दुसऱ्याकडून कोणाची मदत घेऊन पाहिजे. तो दाखवणार आहे सगळ्यांना, तर तो कोणासाठी मदत घेऊन पाहण्याचा प्रयत्न करेल. म्हणून आत्मा कोणाचीही मदत न घेताना पाहणारा स्वयंभू ज्ञान घन आहे, हा विचार सांगितलेला आपल्याला. तो कुणालाही पाहत नाही आणि तो स्वतःही कुणाचा पाहण्याचा विषय होत नाही. जे पाहण्याची म्हणून पाहणे नव्हे आपणया तेही न पाहणे अपेक्षा अशी आहे. म्हणजे हा पाहणं आणि न पाहणं याच्या पंचच आहे. बस तात्पर्य तो कुणाचा पाहण्याचा विषय होत नाही आणि तोही स्वतः कुणाला पाहतो, असे आत्म्याचं स्वरूप दिलेलं. मग जाणीव भगवंती नाही असे आपले सगळे साधू संत म्हणतात. संतांची जी भजन आहेत ना त्यामध्ये ते सगळं सांगतात का ही जाणीव आणि ही नेमणूक त्या भगवंताच्या ठिकाणी नाही. तो भगवंत म्हणून आत्मा राहा, तो आत्मा झालं काय, संतांनी भगवंत भगवंत म्हणून एका कुठल्या तरी देवाला निवडलं आणि त्या ठिकाणी ते सगळं सांगितलं.
आणि मग आम्ही ते धरून पक्क धरले की मग तिथं भगवंतराचा वास्तविक भगवंत म्हणजे आत्मा. जिथं हा भगवंत शब्द वापरतात संतों, तेव्हा त्या भगवंताचा आणि आत्मराज तो ब्रह्म, तो आत्मा, तो परमात्मा असं म्हणताना या साधू संतांनी आपल्या सारख्यांना कळावं म्हणून कुठल्या तरी देवतेच्या ठिकाणी बोट दाखवलं की इथं भगवंत जातो आणि मग आपण जायला लागलो ते आणि त्याला भगवंत म्हणून समजू लागलो. पण वेळा विचार असा झाला की आपल्या आत्मा भगवंत जाणणार, त्यांनी दाखवलेलं तिथं जा आणि तिथं भगवंत आहे म्हणून सांगितलं. बरोबर आहे त्यांचं म्हणलं, त्यांनी पाहिलेलं आहे. पण आपल्या आत असलेला हा भगवंत आम्ही विसरून गेलो आणि तिथंच भगवंत आहे फक्त असं मानलं. त्यामुळे काय झालं, आम्हाला भगवंत प्राप्त झाला. अशी सगळ्या साधू संतांनी आपल्याला अशा प्रकारचा हा विचार दाखवला तो त्यांनी प्रत्यक्ष अनुभवाने सांगितलेला विचार आहे त्यांचा आणि आपल्याला तो अनुभव भगवंताचा. म्हणून त्या म्हणतात की हा जो आत्मराज आहे तोच खरा भगवंत आहे. तो सगळ्यात प्रमुख आहे आणि ही बाहेरची सगळी जी रूप आम्ही दाखवतो ती त्याची प्रतिमा, त्याचा आकार, त्याचं रूप दाखवून तुमचा विश्वास बसावा. तुम्हाला भगवंताचं वेळ लागावं, भगवंताची गोडी लागावी, भगवंताबद्दल तुम्हाला ज्ञान व्हावं, तुम्ही त्या परमार्थामध्ये जावं म्हणून हे सगळे चाललेलं. म्हणून आपल्या धर्मामध्ये अनेक देवदेवता निर्माण झाले की ज्याला जे सोपं वाटेल त्याने त्या देवाची प्रार्थना करावी, अर्चा करावी, त्याला त्या भगवंताची प्राप्ती होईल. परंतु एक गोष्ट महत्वाची आहे की ती आपल्या भगवंताला सगळं विसरून सगळं बाहेरचं होतं जगात काय जे आहे ते, आणि त्यामुळे त्याला तो भगवंताचा आत्मप्रत्यय कधीच येत नाही. म्हणून आत्मप्रत्ययासाठी आपल्याकडे जावं लागेल. आत्मानुभव आला पाहिजे. आत्म्याकडे गेल्यानंतरच आत्मानुभव आला की मग त्या मूर्तीमध्ये आम्हाला तो आत्मा दिसतो. म्हणून विशेषतः साधकांनी तरी गोष्ट लक्षात ठेवावी. आधी आपल्या आत्मा भगवंत शोधा, तो जाणा, तो कळा, त्याचं दर्शन घ्या, त्याची प्राप्ती करा, त्याचे महत्व ओळखा. मग तू ज्या देवाकडे जाणार तिथे तुम्हाला तो देव आत्मरूप दिसेल. तू ज्या गुरुकडे जाणार तिथे तो आपलाच गुरु दिसेल तुम्हाला. हा प्रकार आहे. आपल्याला समजले ज्ञान हेच आत्म्याचं खरं स्वरूप आहे आणि ते जे ज्ञान आहे ते प्रकाशमय आहे. प्रकाशमय ज्ञान हेच आत्म्याचं खरं स्वरूप आहे. आत्मा जाणायचं आहे का तुम्हाला, तर आत्मा प्रकाशमय आहे आणि त्याचं ते जे प्रकाशमय स्वरूप आहे ते ज्ञान आहे. ते चैतन्यमय आहे, चैतन्य स्वरूप आहे, चिद्घन आहे. हे शब्द भिन्न वापरले शास्त्राने. तेव्हा अशा त्या आत्म्याचं जे स्वरूप आहे ते तुम्ही जाणार आणि नंतर मग तुम्ही कुठल्याही देवाला बजावं त्याचं काही असं म्हणून आपल्याला सांगायला. तेव्हा आणि याचा 199 येते. 199 मध्ये जन्म आपल्याला सांगतायत आणि न पाहणे मा पैसे, आपण काही पाहून पैसे तरी पाहणे हे असे हाची वृत्ती. या सगळ्या अशाच प्रकारचा अनुभव आहे. पाहणं न पाहणं, पाहण्याच्या पलीकडे असणं म्हणतात. आणि न पाहणे मा पैसे, मग त्या आत्म्याला न पाहणं कसं असेल. आपण ते पाहून पैसे तरी पाहणे हे असे हाची वृत्ती. जर तो आपल्याला पाहण्याकरता
बसेल तर न पाळणे कसे बरे समजेल. आता तुम्ही म्हणतात आत्मा कसला दिसेल. अरे तो आत्मा तुमच्या पुढे सदैव बसलेला आहे ना, त्याला पाळायला कुठे चालली. आत्मा काय अशी वस्तू का छोटीशी तर अशी मोठी तिथे एका ठिकाणी ठेवलेली. आता समजा ना की आत्मा हा आपल्या देहामध्येही कणाकणात पसरलेला आहे आणि या विश्वात कणाकणात पसरलेला आहे. असा हा आत्मा तुमच्या पुढेच येणार. इतका जवळ येतो की सगळ्या जवळ जर काय असेल तर आत्मा आहे, बाकीच्या सगळ्या वस्तू दूर आहे. हा आपला हात सुद्धा दूर आहे. आत्मा सगळ्यात जवळ आहे. इतक्या जवळची वस्तू तुम्ही पाहतो जी अत्यंत तुमच्या जवळ आहे, जवळ आहे ती सुद्धा पाहत होती. आणि लांब पुढे पाहिला ठीक आहे, तिथं जाऊन तरी तुम्हाला दर्शन झालं तर बरं आहे. त्याला म्हणतात तो पाहला तुमच्या पुढे सतत बसलेला आहे ना तो आत्मा, बरं का. मग तुमच्या पुढे जर तो बसलेला आहे असं म्हणतात तर मग तो न पाहणं हे कसं जमेल. पण तुम्ही कसं म्हणता की मला काही दिसत नाही, मला काय कळत नाही असं का म्हणता तुम्ही. आत्मा जर सदैव असा पुढे बसलेला आहे, सगळीकडे बसवलेला आहे, सगळीकडे आहे तो, तुम्ही असं का म्हणताय मला काही दिसत नाही. हो तात्पर्य असं की जे दिसत तेच खरं तुम्ही समजता. जे जे दिसे ते ते सर्व सोने नसे. जे सर्व चकाकित दिसे ते सर्व सोने नसे. जे जे चकाकत दिसत धमाक ते सर्व सोनं असतं का. म्हणून दिसलं पाहिजे आम्हाला. हा जो तुमचा हट्ट आहे ना ते आम्हाला दिसलं तर आम्ही खरं मानू. तुमचं खरं आणि खोटं मांडण्यावर त्या आत्म्याचं राहण्याचं. तुम्ही का खोटं म्हणायचं खरं म्हणा, तो आहे खरंच राहणार. पण तो आहे ना तुमच्या जवळ आहे, तुमच्या पुढे बसलेला आहे तो. ओळखाना तुम्ही त्याला असं बरोबर समजायला. आत्म्याला तुम्ही फक्त ओळखा. ओळखा म्हणजे काय करा, मला स्मरण तर करा. आता ओळखणं सुद्धा कठीण आहे, कारण ओळखण्यासाठी अगोदर परिचय असावा लागतो नाही का. एखादा पाहुणा आपल्याकडे येऊन गेलेला असतो आणि तो बऱ्याच दिवसांनंतर मग आणखी काही वर्षांनी येतो, त्याला ओळखावं लागतं. हा आपल्याकडे येऊन गेलेला हा सांगत होता आपला. आपल्याला तुम्ही पाहिले नाही आपण नाही, मग ओळखण्याचा प्रश्नच नाही. पण निदान स्मरण तर करता येईल आत्म्याचं. पण आम्ही आत्म्याचं स्मरण सुद्धा करत नाही, त्याला विसरून गेलो. ही जी विसरण्याची गोष्ट आहे आपल्याला, याच्यामुळे तो समोर असूनही तो आम्हाला कळत नाही असं म्हणतात. आणि तुम्ही आत्म्याला विसरता आणि देहाला तुम्ही म्हणता. तुमचा देह नाही, आत्म्याला मी म्हणा मी आत्मा आहे, मी आत्मा आहे. आत्मा हम ब्रह्मास्मी, ब्रह्म आहे, ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, मी आत्मा आहे असं म्हणा. असं भोग करा थोडासा थोडासा, तर तो आत्मा मिळेल की चला माझं स्मरण तरी करता येते. मग तो तुम्हाला ओळख द्यायला येईल पुन्हा. असं मी आपल्याला समजून आले. सत्संगाची वेळ संपलेली, सत्संगाला विश्राम देऊया. हरिओम.